दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या माळेगावच्या यात्रेमध्ये घोडे बाजाराला सुरुवात झाली। यावेळेला मात्र घोड्यांच्या जे राहुटी लागलेल्या आहेत त्या कुठल्या अश्वप्रेमांनी नसून ते राजकीय नेत्यांचे सगळे अश्व या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत हेमंत पाटील आहे, ज्यांचे 6 घोडे या माळेगावमध्ये दाखल झालेले आहेत। भाऊ काय सांगाल, 6 घोडे आलेले आहेत, कुठल्या ब्रीडचे हे सगळे घोडे आहेत? हा जो घोडा आहे याचं रणबीर नाव आहे। हा मारवाड जातीचा घोडा आहे आणि लाल रत्न म्हणून पंजाबातली जी नस्ल आहे त्याचं हे ब्रीड आहे। बाकी मारवाड जातीचे घोडे आहेत आणि माझ्या मुलाला मेवण्याला घोड्यांचा खास शौक आहे, त्यामुळं जवळपास 6 ते 7 घोडे जातीवंत घोडे त्यांचं ब्रीडिंगही केलं जातं आणि त्यांचं संवर्धन केलं जातं। खास अश्वप्रेमींसाठी एक पर्वणी या निमित्तानं आहे आणि भारत देशातले अनेक नामवंत घोडे आज माळेगावच्या यात्रेमध्ये आलेले आहेत। त्याच्यामुळं बाजारासाठी बघण्यासाठी देशभरातून विविध लोक या माळेगावच्या जत्रेला आले। मनापासून सर्वांना शुभेच्छा देतो। यावेळेचा घोडे बाजार जो आहे तो घोडे बाजार नसून राजकीय नेत्यांचेच घोडे सगळ्या राहुटीमध्ये पाहायला मिळत आहे, काय सांगाल? नाही, जनतेनं बहुमत महायुतीला दिलेलं आहे, त्याच्यामुळं कुठलाही घोडे बाजार झालेला नाही आहे। जर बहुमत नसलं असतं आणि काठावर असलं असतं तर घोडे बाजार झाला असता, पण खऱ्या अर्थानं घोडे बाजार आपण बघता की गेल्या अनेक वर्षापासून कैलासवासी दगडूजीराव देशमुख असतील, विलासराव साहेब असतील आणि प्रत्येकाच्या इथं रावट्या असतात आणि प्रत्येकजण त्यांच्याकडे जे जे कुठले प्राणी आहेत त्या प्राण्यांचं प्रदर्शन या निमित्तानं होत असतं। म्हणून यावर्षी नांदेड जिल्ह्यातल्या अनेक जणांनी रावट्या लागलेल्या आहेत आणि आमचेही घोडे इथं प्रदर्शनामध्ये आणलेले आहेत। हे होते विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील, ज्यांनी आत्ताच आपल्यासोबत बातचीत केली। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।